नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत जो खऱ्या अर्थाने प्रत्येक पालकाला किंवा घरातल्या मोठ्या माणसाला कधी ना कधी पडतोच. हो, नक्कीच. म्हणजे आजच्या या धावपळीच्या आणि मुख्य म्हणजे स्क्रीन टाईमच्या जगात अगदी. जिथे मुलं सतत मोबाईल, टॅबलेट किंवा टीव्ही समोर असतात, हो हो तिथे त्यांच्यावर योग्य संस्कार कसे करायचे, त्यांच्या कोवळ्या मनात श्रद्धेचे, विश्वासाचे आणि प्रेमाचे बीज कसे पेरायचे. हां, खरंच एक अत्यंत कळीचा मुद्दा बनला आहे आजकाल. हो ना. आणि याच विषयाला अनुसरून आज आपल्याकडे माहितीचा एक उत्तम स्रोत आहे. विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी लिहिलेला एक अत्यंत सुंदर आणि मार्गदर्शक लेख. अगदी बरोबर. ज्याचा विषय आहे श्री स्वामी समर्थांची सेवा लहान मुलांना कशी शिकवावी. तर या लेखातील सूत्रांचा आधार घेत आजच्या आधुनिक जीवनशैलीत मुलांना मूल्यांची ओळख कशी करून द्यावी हे समजून घेणं हा आपल्या आजच्या या सखोल चर्चेचा मुख्य उद्देश आहे. आणि मला वाटतं हा विषय आजच्या काळाची अत्यंत तातडीची गरज आहे. हो, खरंय. कारण बघा, अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे भारतीय संत परंपरेतील एक आढळ असं श्रद्धास्थान आहेत. त्यांचा तो जो संदेश आहे ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हाच ना. अगदी तोच. हा संदेश अत्यंत सोपा असला तरी तो माणसाला फार मोठं मानसिक बळ देतो. नक्कीच. पण या लेखात जी एक अत्यंत महत्वाची संकल्पना मांडली आहे ती समजून घेणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे कोणती संकल्पना? म्हणजे मुलांना सेवा शिकवणं म्हणजे त्यांच्याकडून केवळ यांत्रिकपणे पूजापाठ करून घेणं किंवा न समजता एखादं स्तोत्र पाठ करायला लावणं. अगदी बरोबर. तसं नव्हे. तर सेवा शिकवणं म्हणजे त्यांच्या मनात श्रद्धा, करुणा आणि जबाबदारीची बीजं अगदी जाणीवपूर्वक पेरणं. लहान वयातच जर हे भक्तीचं आणि सेवेचं खरं मर्म रुजलं तर मुलांचं व्यक्तिमत्व अधिक सुदृढ, संयमी आणि मूल्यनिष्ठ बनतं. चला तर मग हे नीट उलगडून पाहूया. हो, नक्की. कारण लहान मुलांचं मन हे अतिशय कोवळं असतं. ते एखाद्या कोऱ्या पाटीसारखं आणि प्रचंड कल्पनेने भरलेलं असतं. अगदी. अशा वेळी त्यांना थेट एखादं कोरडं तत्वज्ञान सांगून काहीच उपयोग नसतो. म्हणजे उपदेशाचे डोस पाजमं म्हणताय ना तुम्ही? हो, तेच. म्हणजे तू नेहमी खरं बोललं पाहिजेस किंवा तू देवाची भक्ती केली पाहिजेस असं एखाद्या शिक्षकासारखं नुसतं वाक्य म्हणून सांगायला गेलो तर मुलं ते एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात. अगदी 100% खरंय. मग यावर हा लेख नेमका काय उपाय सुचवतो? कारण केवळ उपदेशाने मुलं घडत नाहीत हे तर आजकाल प्रत्येक पालकाला माहिती आहे. तिथेच तर कथांचं महत्त्व अधोरेखित होतं. कथांचं म्हणजे गोष्टी सांगण्याचं. हो. लेखात अगदी स्पष्टपणे सुचवले आहे की झोपताना मुलांना स्वामींच्या जीवनातील प्रसंग सांगायचे. त्यांच्या करुणामय लीला आणि भक्तांवर त्यांनी केलेली कृपा यांच्या साध्या सोप्या कथा सांगाव्यात. अच्छा. आता यामागे खूप मोठं मानसशास्त्र आहे. ते कसं काय? लहान मुलांचा मेंदू हा थेट आणि कोरड्या तर्कापेक्षा, ज्याला आपण ॲब्स्ट्रॅक्ट लॉजिक म्हणू, त्यापेक्षा गोष्टींच्या रचनेला किंवा नॅरेटिव्ह फ्रेमवर्कला खूप लवकर प्रतिसाद देतो. हे अगदी बरोबर बोललात. गोष्टी त्यांच्या लवकर लक्षात राहतात. आणि झोपण्याची वेळ ही आणखी महत्वाची असते. कारण मन शांत असतं तेव्हा. अगदी. दिवसाची धावपळ संपलेली असते. या कथा मुलांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, ज्याला आपण आतलं मन म्हणूया, तिथे श्रद्धेचा आणि नीतिमत्तेचा एक दिवा पेटवतात. म्हणजे ते नकळतपणे संस्कार घेतात. हो. जेव्हा एखाद्या गोष्टीतून मूल हे ऐकतं की स्वामींनी एका गरीब आणि गरजू माणसाला कशी मदत केली, तेव्हा ते मूल केवळ ती कथा ऐकत नसतं तर ते त्या पात्राशी स्वतःला जोडून घेत असतं. क्या बात आहे. म्हणजे इतरांना मदत करणं, कठीण प्रसंगात धैर्य राखणं, हे गुण ते या कथांमधील स्वामींच्या आचरणातून नकळतपणे स्वतःमध्ये सामावून घेतात. त्यांना त्यासाठी वेगळं असं तत्वज्ञान शिकवावं लागत नाही. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. हो ना. कारण मुलं नेहमी आपण काय सांगतो हे ऐकण्यापेक्षा आपण काय करतो हे पाहून जास्त शिकत असतात. अनुकरण करतात ती. अगदी. मुलं ही थोरा मोठ्यांचं सर्वात उत्तम अनुकरण करणारी असतात. आपण जर त्यांना फक्त हे कर आणि ते कर असं सांगत राहिलो आणि स्वतः मात्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोबाईलवरच डोकं खुपसून बसलो असू तर ती मुलं कधीच ते संस्कार घेणार नाहीत. कृती ही शब्दांपेक्षा नेहमीच जास्त प्रभावी असते. हो, अगदी 100%. मग आधुनिक आणि कामात व्यस्त असलेल्या पालकांनी या कृतीचा भाग आपल्या दैनंदिन जीवनात कसा आणायचा? इथली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे या लेखात कृतीतून शिकवल्या जाणाऱ्या सेवेवर खूप भर दिला आहे. आणि त्यासाठी खूप वेळ काढण्याची अजिबात गरज नाहीये. म्हणजे अगदी छोट्या कृती? हो. रोज घरात सकाळी किंवा संध्याकाळी देवघरात किंवा स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावणं, त्यांना फुलं अर्पण करणं किंवा अगदी शांतपणे बसून मंत्र म्हणणं. अच्छा.
या ज्या दैनंदिन छोट्या छोट्या कृती असतात ना, त्यामध्ये मुलांना अगदी सहजपणे सहभागी करून घेता येतं. म्हणजे त्यांना फक्त सोबत घ्यायचं. हो. समजा संध्याकाळी घरात दिवा लावायची वेळ झालीये, पालकांनी स्वतःहून ते करण्याऐवजी मुलाला हाक मारून चल आपण आज मिळून दिवा लावूया, बघ अंधार कसा पळून जातो ते, असं म्हटलं. ते मूल खूप उत्साहाने येईल. अगदी. सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व करताना त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती होता कामा नये. हो, कारण सक्ती केली तर मुलं पळून जातात त्या गोष्टीपासून. तू देवाजवळ बसलाच पाहिजेस अशी सक्ती केली तर तो त्यांच्यासाठी एक कंटाळवाणा नियम बनतो. खरंय. पण जेव्हा मुलांना या छोट्या कृतीतून एक वेगळाच आनंद मिळतो, दिव्याचा प्रकाश पाहण्यातून शांतता मिळते, तेव्हा ती त्यांची एक चांगली सवय बनते. आणि आनंदाने स्वीकारलेली सवय आयुष्यभर टिकते. अगदी बरोबर. तर जबरदस्तीने केलेली गोष्ट मुलं मोठी झाल्यावर पहिली सोडून देतात. तर मग या सर्वांचा नेमका अर्थ काय, हा प्रश्न नक्कीच मनात येतो. कोणता प्रश्न? म्हणजे बऱ्याचदा सेवा या शब्दाचा अर्थ खूप संकुचित केला जातो ना. हो, ते आहे. सेवा म्हणजे फक्त देवापुढे हात जोडणं, डोळे मिटून बसणं किंवा ठराविक स्तोत्र म्हणणं एवढंच मर्यादित आहे का? जर एखादा मूल रोज सकाळी उठून अगदी न चुकता देवपूजा करत असेल, पण शाळेत गेल्यावर मित्रांशी भांडत असेल किंवा खोटं बोलत असेल, तर त्या सकाळच्या पूजेला खऱ्या अर्थाने सेवा म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. या सेवेचा अर्थ यापेक्षा खूप मोठा आणि सखोल असायला हवा, नाही का? नक्कीच. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की खरी सेवा ही देव्हाऱ्याच्या चौकटीपुरती कधीच मर्यादित नसते. बरोबर. स्वामी समर्थांची सेवा म्हणजे त्यांच्या शिकवणीनुसार प्रत्यक्ष आयुष्यात आचरण करणं. लेखात हे अतिशय स्पष्ट केलं आहे की घरातल्या आणि बाहेरच्या मोठ्या माणसांचा आदर करणं, अगदी जे लोक अडचणीत आहेत त्यांना मदत करणं आणि मुक्या प्राणीमात्रांवर दया करणं, हीच खऱ्या अर्थानं सेवा आहे. आणि मुलांसाठी ही एक खूप मोठी मानसिक आणि वैचारिक झेप असते, नाही का? हो, खूप मोठी झेप असते. म्हणजे जेव्हा एखादं मूल सकाळी घरात लावलेल्या प्रतिमेतील स्वामींना नमस्कार करतं आणि दुपारी रस्त्यावरच्या एखाद्या भुकेल्या कुत्र्याला स्वतःच्या डब्यातली पोळी देतं, अगदी, तेव्हा त्या प्रतिमेतली ऊर्जा आणि त्या कुत्र्यातला जीव एकच आहे हे त्यांना समजायला लागतं. क्या बात आहे. खूपच सुंदर विचार आहे हा. ही नैतिक मूल्यांची जोड सेवेला असणं अत्यंत गरजेचं आहे. दैनंदिन आयुष्यातील उदाहरणांचं इथे पटवून देणं आवश्यक आहे की आपण जेव्हा कोणाची अश्रू पुसतो तेव्हा ती थेट ईश्वराची, स्वामींचीच सेवा असते. अगदी बरोबर. पण आजच्या काळात जेव्हा मुलं अत्यंत गतिमान अशा व्हिडिओ गेम्समध्ये किंवा सोशल मीडियामध्ये अडकलेली असतात, तेव्हा त्यांना नामस्मरणासारख्या शांत गोष्टीकडे वळवणं खरं तितकं सोपं आहे का? प्रश्न अगदी रास्त आहे तुमचा. कारण या लेखात नामस्मरणाचा जो मुद्दा मांडला आहे तो वाचताना असा विचार येतो की श्री स्वामी समर्थ हा जप करायला सांगणं मुलांना कंटाळवाणं वाटू शकतं. सहसा जपाचं नाव काढलं की एका जागी मांडी घालून तासनतास डोळे मिटून बसणं डोळ्यासमोर येतं. अगदी. मुलांकडून अशी अपेक्षा करणं कितपत योग्य आहे? मुळात नामस्मरण म्हणजे एका जागी तासभर बसून राहणं ही आपली एक पारंपरिक आणि काहीशी चुकीची समजूत आहे. अच्छा. लेखात अतिशय मार्मिकपणे सांगितलं आहे की श्री स्वामी समर्थ हा छोटासा आणि सहज लक्षात राहणारा जप मुलं खेळताना, चालताना किंवा अभ्यासाला बसण्यापूर्वी सुद्धा अगदी सहजपणे म्हणू शकतात. म्हणजे त्यासाठी वेगळा वेळ काढायची गरज नाही? अजिबात नाही. आजच्या या स्पर्धेच्या युगात लहान मुलांच्या मनावर अभ्यासाचं, परीक्षेचं किंवा इतर अनेक गोष्टींचं खूप दडपण असतं. हो, तणाव खूप वाढलाय मुलांचा. स्मरणामुळे त्यांचं चंचल मन एकाग्र व्हायला मदत होते आणि आत्मविश्वास वाढतो. पण इथे पालकांनी एक मोठी चूक टाळली पाहिजे बरं का. कोणती चूक? हा जप म्हणजे कोणतीही शिक्षा वाटू नये. म्हणजे शिक्षा म्हणून जप करायला लावणं. हो, म्हणजे तू आज अभ्यास केला नाहीस, आता शिक्षा म्हणून 10 वेळा जप कर, असं नकारात्मक पद्धतीने जर हे बिंबवलं गेलं तर मुलं देवापासून दुरावतील. नक्कीच. तो जप म्हणजे एक आंतरिक आनंद आहे, एक ऊर्जा आहे जी आपल्याला ताकद देते. ही जाणीव अत्यंत सकारात्मक पद्धतीने निर्माण होणं गरजेचं आहे. हे खूप महत्वाचं सांगितलं तुम्ही. आणि मला वाटतं उत्सवांच्या बाबतीतही हाच मुद्दा लागू पडतो. हो, तोही विषय आहेच. आजकाल उत्सव म्हणजे फक्त मोठ्या आवाजात गाणी लावणं, नवीन कपडे खरेदी करणं आणि भरपूर खर्च करणं असे एक समीकरण बनून गेले. हो, अगदी. दिखावा जास्त झालाय. उत्सवाचं जे मूळ स्वरूप होतं, जिथे एकत्र येऊन काहीतरी साधेपणाने साजरं केलं जायचं, ते कुठेतरी हरवत चाललंय. खरंय. माशावेळी स्वामींची जयंती किंवा इतर विशेष दिवस घरात साजरे करताना मुलांवर कोणते संस्कार करावेत
याबद्दल हा लेख काय सुचवतो? उत्सवांमध्ये लहान मुलांचा प्रत्यक्ष सहभाग असणं हा या लेखातील एक अत्यंत महत्वाचा दुवा आहे. प्रत्यक्ष सहभाग म्हणजे नक्की काय? म्हणजे बघा, मुलं जेव्हा नुसतीच बघ्याची भूमिका घेतात तेव्हा त्यांना उत्सवाचं महत्त्व समजत नाही. पण जेव्हा आपण त्यांना देवाचा प्रसाद बनवण्यात थोडी मदत करू देतो, म्हणजे अगदी पेढे वळायला देणं किंवा फळं धुवून ठेवायला सांगणं. हो, किंवा त्यांना आरती म्हणण्यात पुढे करतो किंवा घर फुलांनी सजवण्यात सहभागी करून घेतो, तेव्हा त्याचे खूप सखोल परिणाम होतात. म्हणजे त्यांच्यात ती ओनरशिप येते. अगदी बरोबर. कदाचित प्रसादाचं काम करताना थोडंफार सांडेल, स्वयंपाकघर थोडं अस्वच्छ होईल. ते तर होणारच मुलांच्या हातून. हो, पण तो स्वतःच्या हाताने बनवलेला नैवेद्य जेव्हा मूल देवासमोर ठेवतं ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जो अभिमान आणि जो आनंद असतो तो कोणत्याही पैशाने विकत घेता येत नाही. हे अगदी हृदयात भिडणार आहे. यातून त्यांच्या मनात देवाबद्दलची केवळ भक्तीच वाढत नाही, तर कुटुंबातील एकात्मताही दुणावते. आपण सर्व एक आहोत, आपल्या घराची एक परंपरा आहे आणि आपण एकत्र मिळून एखादी चांगली गोष्ट करत आहोत. ही सुरक्षिततेची आणि एकोप्याची भावना त्यांच्या मनात रुजते. अगदी तेच. पण हे सगळं करत असताना घरात एक नेहमीची परिस्थिती उद्भवते. कोणती? मुलं मुळातच खूप जिज्ञासू असतात आणि त्यांचे प्रश्न कधीच संपत नाहीत. हो बापरे, प्रश्नांची सरबत्तीच असते त्यांची. अगदी. हे स्वामी कोण होते? त्यांच्याकडे काही जादू होती का? किंवा ते आपल्याला न दिसता कशी काय मदत करतात? देव सगळीकडे आहे तर मग तो मला का दिसत नाही? असे अनेक प्रश्न मुलं विचारतात. हो. बऱ्याचदा मोठ्या माणसांना या प्रश्नांचा कंटाळा येतो किंवा त्यांना स्वतःलाच उत्तरे माहिती नसतात. मग अशावेळी पालकांनी काय करायचं? यावरून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? आणि तो म्हणजे स्वतः पालकांच्या संयमाचा. हो, तो तर खूपच गरजेचा आहे. या लेखात अगदी आवर्जून सांगितलं आहे की पालकांनी मुलांच्या या प्रश्नांवर अजिबात रागावता कामा नये. तुला यातलं काही समजत नाही, जास्त प्रश्न विचारू नको आणि नुसता नमस्कार कर. असं म्हणणं म्हणजे मुलांच्या विचार प्रक्रियेची हत्या करण्यासारखंच आहे. अगदी. उलट मुलांच्या या जिज्ञासेला प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत उत्तरे दिली पाहिजेत. हो. समजा मुलाने विचारलं की देव दिसत का नाही, तर त्यांना सांगता येतं की जशी वाऱ्याची झुळूक आपल्याला दिसत नाही, पण ती जाणवते. अगदी. आणि त्यामुळेच आपण श्वास घेतो, तशीच ईश्वराची शक्ती असते. खूप छान उदाहरण आहे हे. अंधश्रद्धा आणि खरी श्रद्धा यात खूप मोठा फरक आहे. जेव्हा श्रद्धा ही केवळ भीतीपोटी किंवा परंपरेपोटी न लादता खऱ्या अर्थाने विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळून ती मनातून स्वीकारली जाते, तेव्हा ती अधिक दृढ आणि पक्की होते. आणि अशी समजून घेतलेली श्रद्धा भविष्यात कितीही संकटे आली किंवा कितीही मोठं वादळ आलं तरी कधीच डळमळीत होत नाही. ही संपूर्ण चर्चाच खरं तर पालकांसाठी एक आरसा आहे असं मला वाटतं. हो, अगदीच. जर आपण ह्या सखोल चर्चेचा सारांश काढायचा ठरवला तर असं म्हणता येईल की श्री स्वामी समर्थांची सेवा मुलांना शिकवणं म्हणजे त्यांच्यावर कुठलीही धार्मिक बंधनं लादणं नाही, तर त्यांच्या कोवळ्या हृदयात अत्यंत प्रेमाने, आनंदाने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातत्याने एका भक्कम श्रद्धेचा अंकुर लावणं होय. अगदी बरोबर. आणि जेव्हा हे घरात घडायला लागतं तेव्हा संस्कार करण्यासाठी बाहेर कुठेही जाण्याची गरज भासत नाही, कारण आपलं घरच एक भक्तीची शाळा बनतं. अगदी तंतोतंत. जेव्हा मुलं ही सेवा, हे नामस्मरण आणि हा सदाचार यांना आपल्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवतात, तेव्हा त्यांच्यात एक वेगळीच समज निर्माण होते. हो. बाह्य जगात आजकाल खूप स्पर्धा आहे, ताणतणाव आहे आणि अनेक आव्हाने आहेत. खूपच. पण श्रद्धा आणि संस्कारांच्या या अभूतपूर्व संगमामुळे प्रत्येक बालमनात धैर्य, अढळ शांती आणि योग्य अयोग्य यातला फरक ओळखणारी सद्बुद्धी ती कायम फुलत राहते. अगदी. हाच त्यांच्या आयुष्याचा सर्वात भक्कम आधार बनतो, जो त्यांना कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहायला शिकवतो. हो, नक्कीच. आपण असे विचार करूया, या पूर्ण प्रक्रियेकडे एका वेगळ्या आणि अधिक सखोल दृष्टिकोनातून पाहूया. सांगा ना. छोट्या छोट्या दैनंदिन कृतींतून भक्ती, नीतिमत्ता आणि धैर्य शिकवत असतात. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे शोधत असतात. अगदी. तेव्हा खऱ्या अर्थाने ती मोठी माणसं स्वतःच्याच आत कुठेतरी हरवलेली श्रद्धा आणि ती निरागसता पुन्हा एकदा नव्याने शोधत नसतील का? वा, खूपच सुंदर विचार आहे हा. रोजच्या जगण्याच्या शर्यतीत, नोकरी आणि व्यवसायाच्या ताणतणावात हरवून गेलेली ती स्वतःची शांतता ते मुलांमधून पुन्हा जगत नसतील का? नक्कीच. मुलांवर संस्कार करण्याच्या या प्रक्रियेत नकळतपणे त्या मोठ्या माणसांचीच अंतर्बाह्य शुद्धी आणि एक प्रकारची उच्च कोटीची सेवा घडत असते. खरे. आपण मुलांना शिकवता शिकवता
आपला स्वतःच नव्याने घडत असतो हा विचार नक्कीच शांतपणे बसून मनन करण्याजोगा आहे. अगदी 100%. तर आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासोबत.